तुमचा कुठलाही बिझनेस असो नाशिकमध्ये, आम्ही तुमच्या बिझनेसची मार्केटिंग आमच्या यूट्यूबद्वारे करू शकतो। नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। ईस्ट फेसिंग 3 BHK ट्विन बंगलो, बिग साइज पार्किंग, रेडी पोजीशन साइट, बोरिंग, वॉशिंग एरिया, मार्जिन आहे। मागची जागा बघू शकता तुम्ही, खूप मोठी जागा आहे। 4 व्हीलरची एंट्री बघू शकता तुम्ही। रो हाऊस जो आहे पूर्वमुखी आहे आणि छान असं पार्किंग बघू शकता तुम्ही, चांगली अशी पार्किंग आहे। दोघं रो हाऊस बाकी आहेत, हा एक आहे आणि हा एक आहे। दोघं रो हाऊस आहे, दोघांची पार्किंग सेम आहे। एंट्री आहे पूर्वमुखीची। या साईडला जे बघू शकता टाइल्स लावलेले आहेत, 3D टाइल्स। पार्किंग बघू शकता, एंट्री आहे, ऑल साइज। पीओपीचं काम आहे केलेलं। या प्रकारे हॉलची साईज आहे। हा जो आहे किचन आहे, या साईडला फ्रीजसाठी जागा दिलेली आहे आणि हा सरळ रेषेत किचन दिलेला आहे। त्या साईडला वॉश बेसिन आहे। किचनची विंडो पण चांगली आहे, 2 विंडो किचनला दिलेल्या आहे। समोर जे आहे लिंटर दिलेला आहे। या साईडला वॉश बेसिन आहे। बेडरूम साईज आहे, 2 विंडो बेडरूमला आहे, एक दरवाजा आहे, छोटा बेडरूम आहे। साईडने गेल्यावर तुम्हाला साईड मार्जिन, बघू शकता तुम्ही। या प्रकारे हा किचनचा बाजूचा बेडरूम आहे। जाऊया वरच्या फ्लोअरला। वर जे आहे त्या साईडला बघू शकता स्टोरेजसाठी जागा आहे। या प्रकारे हा जिना आहे, 2 बेडरूम आहे, हा एक आणि हा एक, आणि हा जो आहे कॉमन वॉशरूम आहे इथं। या साईडला एअर व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेली आहे। हा जो आहे हॉलच्या वरचा बेडरूम आहे। फ्रेंच दरवाजा दिलेला आहे आणि इथे एक लिंटर लेवल दिलेली आहे। इथून गच्चीवर जाण्यासाठी जिना दिलेला आहे। त्या साईडला एक जो आहे सॉकेट दिला आहे छोटा, एक पोर्टचा। या साईडला एक बोर्ड आहे। या प्रकारे इथून गच्चीवर जाण्यासाठी जिना दिलेला आहे। आणि चांगल्या प्रतीचा हा ग्लास लावलेला आहे, बघू शकता तुम्ही। या प्रकारे हा बाल्कनी आहे। वर जे फॅब्रिकेशनचं काम केलेलं आहे। तर या रूमला जे आहे गॅलरी आहे एका बेडरूमला।
इकडचा एरिया. आता आपण आलो आहोत दुसऱ्या बेडरूमकडे. या साईडला जे आहे बघू शकता तुम्ही, बटन दिले आहे, बोर्ड दिला आहे आणि फॅनसाठी रेग्युलेटर दिलं आहे. बघू शकता तुम्ही साईज बेडरूमची. 2 विंडो दिलेल्या आहे. या साईडला जो आहे एक बोर्ड दिलेला आहे छोटा, इथे एक बोर्ड दिलेला आहे. या प्रकारे हा रो हाऊस आहे आणि हा त्याचा किचनच्या वरचा बेडरूम आहे. 2 विंडोला दिलेले आहे आणि हे जे आहे इथं तुम्ही बघू शकता हे लिंटर लेवल दिलेली आहे. या साईडला तुम्ही फर्निचर करून इथं तुम्ही तुमचा एक छोटासा ड्रॉवर ठेवू शकता. इथं तुमचं कपाट येऊन जाईल फर्निचर करून आणि इथं पण एक कपाट होऊ शकते फर्निचर करून. याची बॉक्स साईज हा विंडो आहे, बघू शकता तुम्ही साईज बघू शकता. आणि ही जी आहे पूर्वमुखी दिशा आहे, तर सूर्यप्रकाश डायरेक्ट समोर येणार या खिडकीमधनं. बघू शकता तुम्ही इथे तुमचा आरामशीर एक लॅपटॉप बसून जाईल आणि बसल्या बसल्या तुम्ही इथून काम करू शकता. चहा कॉफी ठेवून इथं नाश्ता पण करू शकता. हा जो रो हाऊस आहे हा रेडी पोझिशनमध्ये आहे आणि 2 रो हाऊस जे आहे बाकी आहे. आता आपण टेरेसवर जाऊया. हा टेरेसला जाण्यासाठी जिना दिलेला आहे आणि हॉलच्या वरचा जो पहिला बेडरूम आहे त्याच्याकडे आपण जातो आहे. इथं जे आहे एक विंडो दिलेली आहे सनलाईट प्रॉपर येण्यासाठी. पाहिजे तर तुम्ही याला मुव्हेबल पण करू शकता, पण बिल्डरने फिक्स्ड विंडो दिलेली आहे. या साईडला वर चढण्यासाठी इथं हात असा पकडून चढण्या उतरण्यासाठी रॉड लावलेला आहे. बघू शकता तुम्ही चायना मोजॅकचं काम केलेलं आहे. वर जे आहे 1000 लिटरची प्लास्टिकची टाकी आहे आणि वर जाण्यासाठी तुम्हाला इथून हा जो रो हाऊस आहे हा 65 लाख विथ खरेदी आहे. आणि जर ही साईट व्हिजिट करायची असेल तर कृपया व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता.